एकदा स्वागत. आज हम लोग नया लेसन देखने वाले हैं. हा धडा देखील आपण दोन्ही भाषांमध्ये अभ्यासणार आहोत, हिंदी मराठी. आज आपला पुढचा धडा आहे ऊर्जा शक्तीचा जागर. हा आपला धडा आहे ऊर्जा शक्तीचा जागर. ओके. या पाठाचे जे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे लेखक आहेत. लक्षात घ्या. एक बड़े साइंटिस्ट है अपने भारत देश के. ओके. ग्लोबल रिसर्च अलायन्सचे ते अध्यक्ष आहेत. रॉयल सोसायटी लंडनचे फॉलोअर आहेत. वैज्ञानिक औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष आहेत. या नात्याने आहेत. या पूर्ण संपूर्ण पाठामध्ये डॉक्टर जे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. ओके. थोडा परिचय पाहूया आपण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा. नाव आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. जन्म आहे 1943. पुस्तके आहेत शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिझर्वेंटिंग इंडिया, ही त्यांची काही पुस्तके आहेत. आणि या पाठामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत लक्षात घ्या. ऊर्जा शक्तीचा जागर. जागर करायचा म्हणजेच नक्की काय करायचं तर जागृत व्हायचं, अवेक व्हायचं. ऊर्जा शक्ति यानी अपने अंदर जो कॉन्फिडेंस है, अपने अंदर जो एनर्जी है, वो हमें पता होनी चाहिए. उसका अवेयरनेस होना चाहिए अपने अंदर. हम लोग जागृत होने चाहिए अपने अंदर जो प्रतिभा है उसके बारे में. म्हणून दिलंय ऊर्जा शक्तीचा जागर. हा पाठ लेखक रघुनाथ माशेलकर यांनी लिहिला आहे. या पाठात त्यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी दिलेल्या आहेत. लक्षात घ्या. लहानपणी ते कसे घडले आणि त्यांनी काय केलं मोठं होण्यासाठी किंवा ऍज अ सायंटिस्ट बनण्यासाठी त्यांनी नक्की काय केलं या आठवणी दिल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र. छत्र म्हणजे जो एक संरक्षण होतं किंवा वडील होते. जेव्हा माशेलकर लहान होते तेव्हा वडील वारले आणि छत्र हरपलेल्या या माशेलकरांना दोन व्यक्तींनी आयुष्यामध्ये फार साथ दिली. एक म्हणजे त्यांची आई आणि दुसरे म्हणजे आईचा भाऊ म्हणजे माशेलकर यांचा मामा. छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल म्हणजे वाईट परिस्थितीतून देखील जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले, इन्स्पायर किया. याचे हृदयस्पर्शी चित्रण त्यांनी येथे केलेले आहे. लक्षात घ्या. इस पूरे पार्ट में हम लोग देखने वाले हैं. सॉरी. ज्या पाठाचं नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर, यामध्ये माशेलकर एज अ साइंटिस्ट म्हणून कसे मोठे झाले, वो साइंटिस्ट कैसे बने, उनकी लाइफ की जो जर्नी है वो उन्होंने यहाँ पे हमें दी हुई है. ये हम लोग देखने वाले हैं. हर समय की तरह अपना पहला प्रश्न है ओके की या पाठाचे लेखक कोण आहेत. लक्षात घ्या. कठीण शब्द इथे आलेले आहेत. या पाठाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आणि दुसरा या पाठातून लेखकाने कशाचे वर्णन केले आहे माफ करा. या पाठात लेखकाने आपल्या लहानपणीच्या आठवणी दिलेल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल म्हणजे वाईट परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त कसे केले याचे वर्णन येथे केलेले आहे. चला आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. आपला पाठ आहे ऊर्जा शक्तीचा जागर और जिसके लेखक है डॉक्टर रघुनाथ माशेलकर. स्टार्ट करते. अपने स्क्रीन पे पहला पैरा आया हुआ है. माशेलकर सांगतात, शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझ्या मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. लक्षात घ्या. ऋण म्हणजे कर्ज आहे. लक्षात घ्या. इथे काही कठीण शब्द आहेत. एक आहे गिरगाव. गिरगाव हे दक्षिण मुंबई, साऊथ मुंबई मधील एक ठिकाण आहे. त्यानंतर आहे संस्कार, चांगले गुण, व्हॅल्यूज दिल्या. आपुलकी, आपलेपण, अफेक्शन दिलं. ऋण म्हणजे उपकार. डॉक्टर माशेलकर काय सांगतात बघा. शाळा आणि शिक्षक. देखो हर व्यक्ति के जीवन में ये दो चीजें आनी आनी. एक है स्कूल और है उसे पढ़ाने वाले टीचर्स. इंसान जो बनता है उस इंसान को बनाने में टीचर्स का बहुत बड़ा रोल होता है दोस्तों.
आणि माशेलकर आपल्याला तेच सांगतात की मी आज जो कोणी सायंटिस्ट आहे यामध्ये माझ्या शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे। शिक्षक के मेरे ऊपर बहुत बड़े उपकार है। म्हणून ते सांगतात की जेव्हा शाळा आणि शिक्षक असा विषय निघतो तेव्हा मला मुंबईतील माझी शाळा म्हणजे जी गिरगावला होती, ज्या शाळेचं नाव होतं युनियन हायस्कूल, आणि त्या शाळेतील शिक्षक देखिए शिक्षक काय करतो, शिक्षक आपल्याला संस्कार देतो। बिना स्कूल के चल नहीं सकता। देखो क्लासेस में अपनी एकेडमिकल प्रोग्रेस हो जाती, लेकिन स्कूल एक ऐसी जगह है जहां अपनी ओवरऑल डेव्हलपमेंट होती है, अपनी पर्सनॅलिटी डेव्हलप होती है, अपना टोटल ज्याला मराठीमध्ये सर्वांगीण विकास असं म्हटलं जातं ते आपलं शाळेमध्ये होतं। त्यामुळे शाळा असणं फार गरजेचं आहे। लक्षात घ्या, आज आपण आपली शाळा बंद आहे, आपल्याला बरं वाटतंय विद्यार्थी मित्रांनो, पण आपलं आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला आपली शाळा असणं फार गरजेचं आहे। त्यामुळे ते सांगतात की शालेय जीवनात मला दोन लोकांनी फार मोठं ऋण आहे, एक म्हणजे शाळा आणि शालेय शिक्षक। मग ते शिक्षक कोण होते, तर ते सांगतात एक होते भावे सर, दुसरे होते जोशी सर, शिर्के सर। या साऱ्यांनी आपुलकीनं म्हणजे अत्यंत प्रेमाने उन्होंने मेरे ऊपर संस्कार किए, त्यामुळे त्यांचं फार मोठं कर्ज माझ्या डोक्यावर आहे। लक्षात घ्या, पुढे ते काय सांगतात बघा। पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेतल्या शिक्षकांनी, लक्षात घ्या, माझ्यावर संस्कार केलेच, पण या शिक्षकांच्या व्यतिरिक्त जर माझ्या जीवनामध्ये कोणी फार मोठा वाटा उचलला ती म्हणजे माझी आई, त्याविषयी ते सांगतायत। पण उसी समय त्याच वेळी हेही सांगितले पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, संपर्क म्हणजे मी शाळेत गेलो, शाळेतील शिक्षकांनी मला शिकवलं, पण मला शाळेपर्यंत नेण्याचा जो मार्ग होता तो मार्ग ज्यांनी दाखवला ती म्हणजे माझी परमप्रिय आई। म्हणून ते सांगतात बघा, संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला, जिसके कारण आया, ती माझी परमप्रिय, परमप्रियने जान से भी बढ़कर माझी आई आणि माझे मामा, मामा याने माँ का भाई, यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार। आई ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते, लक्षात घ्या, कारण आईच आपल्याला बेसिक जे आहे प्रत्येक आयुष्याचं ते आपल्याला आई देते। त्यामुळे माशेलकर सांगतात किंवा म्हणजेच माशेलकर जेव्हा लहान होते त्या लहानपणीच त्यांचे वडील वारले। लक्षात घ्या, बचपन में उनके पिता चल बसे। घरातली परिस्थिती फार गरीब होती, लक्षात घ्या, दोन वेळचं जेवण मिळत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांच्या आईने त्यांना शिकायला पाठवलं। त्यामुळे ते सांगतात की आईच ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते। माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझं सर्वस्व होती। सर्वस्व याने सब कुछ थे, क्योंकि आज ते सांगतात की आज मी जो काही आहे, आज मैं जो कुछ हूँ वो केवल मेरे माँ के कारण। देखो माशेलकर कोई छोटी व्यक्ति नहीं है दोस्तों, आज अपने देश के सबसे बड़े जो साइंटिस्ट हैं अब्दुल कलाम, ये लेवल के जो साइंटिस्ट है उनके पंक्तियों में जो बैठते हैं वो है माशेलकर। लक्षात घ्या, ते आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर। त्यामुळे ते सांगतात आज मी जो काही घडलो, आज मैं जो कुछ हूँ वो केवल माँ के कारण हूँ, ती माझी सर्वस्व होती। लक्षात घ्या, पुढे ते सांगतात अच्छा अभी वो अपनी जीवन जो यात्रा है उसके बारे में हमें थोड़ा बता रहे। ते सांगतात आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल, साउथ गोवा जो है वहां पे एक छोटा सा गांव है, आज भी है, ज्या गावाचं नाव आहे माशेल, इसलिए उनका सरनेम है माशेलकर, क्योंकि वो वहां पे रहते थे। महाराष्ट्र लोगों में बहुत बार ऐसे सरनेम आपको पाए जाते, गिरगावकर, ठाणेकर। लक्षात घ्या, तसं ते माशेल गावामध्ये राहायचे, त्यामुळे त्यांचं आडनाव होतं माशेलकर। माशेल हे गाव दक्षिण गोव्यामध्ये आहे, आजही आहे, आजही त्यांचं घर आहे। माझे बालपण तिथेच गेले, म्हणजेच डॉक्टर रघुनाथ माशेलकर इनका जन्म जो है, यांचा जन्म जो आहे तो जन्म हा माशेल या गावात झालेला आहे।
माझे मामाही याच गावातले. अच्छा, माझे मामाही याच गावातले म्हणजेच, तर मामाचं गाव म्हणजेच आईचं गाव आणि वडिलांचं गाव हे एकाच गावातील होतं, बाजूबाजूलाच घर होतं. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा याने शांतपणा, लक्षात घ्या. ओके. गोव्यामध्ये तिथे दिले बघा, फोंडा तालुक्यातील एक गाव आहे पिंपळकट्टा. पिंपळकट्टा एक पीपल का पेड़ होता है, उसके पूरे चारों तरफ एक कठडा बनाया जाता है, त्याला पिंपळकट्टा असे म्हणतात. त्यामुळे लेखक गावी असताना लहानपणी तिथे खेळायचा. त्यामुळे लेखक सांगतो की लहानपणीच्या माझ्या काही आठवणी ज्या आहेत त्या आठवणी मला आजही आठवतात, किंवा मी जेव्हा गावातल्या माझ्या बचपन की मेरी कुछ यादें मैं याद करता हूँ, तो ये एक लहर की तरह ये सारी यादें मेरे मन में आ जाती है. फुसटशा स्लाइटली हलक्याशा आठवणी माझ्या समोर आहेत. लक्षात घ्या, फार सुंदर असा हा धडा आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा. फुसट म्हणजे अस्पष्ट, लहर म्हणजे वाऱ्याची झुळूक. ओके. लेखक सांगतो बघा, त्यांच्या जीवनामध्ये एक वाईट प्रसंग घडला. डॉक्टर रघुनाथ माशेलकर जेव्हा 6 वर्षाचे होते, जब वो 6 साल के थे, तो उनके पिताजी गुजर गए. घर में 2 वक्त की रोटी भी नहीं नसीब होती थी. लक्षात घ्या, गावची परिस्थिती खूप वाईट होती. लक्षात घ्या, त्यांचा जन्म आहे 1943, तब देश को आजादी भी नहीं मिली थी दोस्तों. आज भी हम लोग देखते हैं कई गांव में अपना पेट पालने की कोई सुविधा नहीं है. इसलिए आप लोगों ने देखा रहेगा पूरे भारत से न जाने कई लोग दूसरे गांव में दूसरे शहर में चले जाते, अपना उदरनिर्वाह करण्यासाठी ते जातात. त्यामुळे गावी तशी काही पोट भरण्याची व्यवस्था नव्हती. जेव्हा ते 6 वर्षाचे होते, रघुनाथ माशेलकर जब 6 साल के थे, उनके पिताजी गुजर गए. त्यामुळे आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी, लक्षात घ्या, उदरनिर्वाह म्हणजे उपजीविका, उपजीविकेसाठी म्हणजे लेखक जे आहेत माशेलकर यांची आई ही त्यांना मुंबईला घेऊन आली. त्यामुळे ते सांगतात, आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. माशेल हे गाव सोडावे लागले, याने हमें वहां से निकलना पड़ा. मी आणि माझी आई, मी म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. वो जब बंबई आए तो बंबई में एक इलाका था ज्याचं नाव आहे गिरगाव. साऊथ मुंबईला हे गाव, आपलं शहर आहे जसं आपलं भांडूप, मुलुंड, घाटकोपर, तसं गिरगाव आहे. गिरगावातल्या खेतवाडी, आपने सुना रहेगा, खेतवाडीचा गणपती आपल्या मुंबईमध्ये फार फेमस आहे. तर मग ते आले माशेलवरना, साऊथ गोव्यातून ते मुंबईत आले. मुंबईत कुठे उतरले तर गिरगावला. गिरगाव मध्ये ते कुठे राहत होते तर खेतवाडीमध्ये. खेतवाडीमध्ये देशमुख गल्ली नावाची एक गल्ली थी, देशमुख गल्ली करके. तिथे मालती निवास करके एक ऐसा छोटा सा चौल टाइप में वहां पे होता था, जैसे हम लोगों ने वास्तव पिक्चर में देखा चौल, उस टाइप में पहले जमाने में चौल हुआ करती थी. मालती निवासातील पहिल्या माळ्यावर याने फर्स्ट फ्लोर पे छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. माय म्हणजे आई, लेक म्हणजे मुलगा. लक्षात घ्या, मायलेक राहत होतो. माशेलकर सांगतात, मी 6 वर्षाचा असताना वडील वारले. मैं 6 साल का था तब पिताजी गुजर गए. गांव में कोई उत्पन्न मतलब पैसा कमाने का कोई जरिया नहीं था, तो माँ माशेलकर इन्हें लेकर मुंबई निकल आई. बम्बई में वो सबसे पहले आए गिरगांव में. गिरगांव में खेतवाड़ी करके एक इलाका है, खेतवाड़ी में देशमुख गली, वहां पे मालती निवास करके एक जगह थी. वहां पे फर्स्ट फ्लोर पे एक छोटे से कमरे में ये दोनों रहने लगे. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. आर्थिक परिस्थिती म्हणजे फायनान्शियल कंडिशन. आर्थिक परिस्थिती खालावणे याने पैशाची अडचण, चणचण भासणे, भरपूर गरिबी येणे, त्याला म्हटलं जातं आर्थिक परिस्थिति खालावलेली, बहुत बुरी हालत थी. देखो दोस्तों, यहाँ पे एक सीख मिलती है. अगर हमें बड़ा बनना है, लाइफ में कुछ कर गुजरना है, तो कोई एक्सक्यूज नहीं देना चाहिए हमें. इनकी परिस्थिति देखो बघा, त्यांची फाइनेंशियल कंडीशन फार वाइट होती, फिर भी वो देश के इतने बड़े साइंटिस्ट बने. अगर अपने अंदर जिद है, कुछ करने की चाह है, तो हम लोग जरूर बन सकते हैं. पुढे ते काय सांगतात बघा, दारिद्र्याशी, दारिद्र्य म्हणजे गरिबी, लक्षात घ्या, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई, अल्पशिक्षित याने कमी शिकलेली
माँ ज्यादा पढ़ी लिखी थी नहीं, वो कितनी पढ़ी लिखी थी हमें पता चलेगा आगे. आई जास्त शिकलेली नव्हती आणि शिक्षणासाठी आसुसलेला मी. बघा लेखक सांगतो, माझी आई शिकलेली नव्हती, मला शिकायचं होतं. आसुसलेला म्हणजे मला तीव्र इच्छा होती मला शिकण्याची, पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळेचं वातावरण हे असं होतं. बघा माशेलकर क्या कहते हैं, वो कहते हैं घर में बहुत गरीबी थी. जब बंबई शहर में हम लोग आए, माँ के पास कोई काम नहीं था, लेकिन माँ की इच्छा थी कि मुझे, मेरे बेटे को मुझे पढ़ाना है. माँ ज्यादा पढ़ी लिखी नहीं थी. देखो, माँ ने कभी हार न मानी. माँ ने ये नहीं कहा माशेलकर से कि माशेलकर देख बाबा, रघुनाथ देख, अपने पास पैसा नहीं है, मैं अकेली कितना करूंगी, इससे अच्छा तो थोड़ा कोई काम कर ले ताकि दो पैसे घर में आए ना. माँ ने कहा तुझे पढ़ना है रघुनाथ. माँ पढ़ी लिखी नहीं थी, लेकिन माँ की सोच बहुत बड़ी थी. माँ के कारण वो इतने बड़े साइंटिस्ट बने. इसलिए वो अपनी पूरी सक्सेस की जो क्रेडिट है वो अपने माँ को देते हैं. त्यामुळे ते सांगतात की फी भरणं देखील शक्य नव्हतं, मग मी कसा शिकणार. ऐसे ढेर सारे प्रश्न मन में लेकर मैं घूम रहा था मेरे लाइफ में. है, लेकिन बड़ा बनने की जिद नहीं लाना चाहते हम लोग दोस्तों. ऐसा नहीं होता दोस्तों. कुछ पाना है तो कुछ खोना पडेगा. माशेलकरांनी पुढे आपल्याला दिलेलं आहे की त्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा, मी शाळेत कसा जाऊ. असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळेचं वातावरण हे असं होतं. त्यावेळेचं वातावरण हे असं होतं. याने उस समय लक्षात घ्या, माझ्या घरातलं वातावरण मतलब मेरे घर में ऐसी कंडिशन थी. लेखक सांगतो की दोन वेळचं जेवण मिळणं शक्य नव्हतं. मग मला सांगा, मला शिकायला कुठून मिळणार. और ऐसी स्थिति में मैं जी रहा था, हम लोग जी रहे थे. पण सगळ्यात महत्वाचं माशेलकर सांगतात, पण माझ्या आई. Kamlesh sir, we cannot hear you, sir. Your voice has gone mute. कमलेश सर आवाज नहीं आ रहा है. कमलेश सर आवाज नहीं आ रहा है सर. हेलो. कमलेश सर, can you hear me? हेलो. हाँ कमलेश सर आवाज आ रहा है. कमलेश सर आवाज आ रहा है आपको?
कमलेश सर आपका आवाज नहीं आ रहा है। लेखक सांगतो दारिद्र्याशी, दारिद्र्य म्हणजे गरिबी, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला मी पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी, त्यावेळेचं वातावरण असं होतं, इसके आगे हम लोग गए थे, लक्षात घ्या. त्यांचे मामा, पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, ती खचली नाही, खचली नाही, उसने आत्मविश्वास नहीं गमाया. वेगवेगळी कष्टाची कामे ती करत होती. माँ ने बहुत सारी मेहनत की. आप आगे जैसे जैसे लेसन हम लोग आगे जाएंगे हमें पता चलेगा कि लेखक की माँ ने कितना लेखक के लिए किया. लेकिन एक बेनिफिट अच्छा हुआ लेखक के लिए, जब स्कूल जाने के लिए कोई मौका नहीं मिल रहा था, फीस नहीं थी, उसी वक्त उसी दरम्यान लेखकाचे मामा माशेलहून मुंबईला आले बघा. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत, प्रायमरी फर्स्ट स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्ड जी शाळा असते, प्रायमरी स्कूल, सेकंडरी, तसं प्राथमिक शाळेत मला प्रवेश मिळू शकला. ही शाळा महानगरपालिकेची होती, लक्षात घ्या. महानगरपालिकेने बीएमसीच्या, ज्याला आपण स्कूल म्हणतो, त्या बीएमसी स्कूलची ही शाळा होती. लेखक सांगतो माझ्याप्रमाणे शाळेची परिस्थिती बेताचीच होती, बेताचीच म्हणजे ठीक ठाक ही. अपन आज भी अपने मुंबई में जो भी बीएमसी के स्कूल है, हम लोगों ने उसकी अवस्था देखी है, त्यासारखी बेताची म्हणजे अत्यंत शाळेची परिस्थिती देखील गरिबीची होती. पण इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते. शिक्षक मनाने श्रीमंत होते म्हणजे शाळा गरीब होती, पण शिक्षक फार चांगले होते, मुलांवरती संस्कार करायचे, चांगले शिकवायचे. लेखक सांगतो मैं जब स्कूल जाता था तो मेरे पैर में पहनने के लिए मुझे चप्पल भी नहीं मिलती थी, और बिना चप्पल में स्कूल जाया करता था. इस प्रकार मेरी पढ़ाई शुरू हो गई. लक्षात घ्या, हम लोग जैसे ही पैदा हुए दोस्तों, अपने माँ बाप ने अपने लिए कितना कितना किया अपने को पता है दोस्तों. आपण आज 10वीत आहोत, पण आपल्याकडे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा मोबाईल आहे, आपल्यासाठी स्पेशल स्टडी रूम आहे, लक्षात घ्या. आपल्याला क्लासमध्ये सोडायला रिक्षा आहे, या अपनी कार है, या पिताजी बाइक पे लेके जाते, या खुद की सायकल आहे. लेखक सांगतात की मला शाळेत जाण्यासाठी घालायला चप्पली नव्हती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत, याने लगभग 7वीं छठी 6 स्टैंडर्ड 7 स्टैंडर्ड में मैं जाने तक मुझे चप्पल नहीं मिली पहनने के लिए. म्हणून ते सांगतात अनवाणी, अनवाणी याने पायात वाहना, वाहना याने चप्पल, व काही न घालता. आणि इथे एक वाक्प्रचार आहे, तो वाक्प्रचार असा आहे, परिस्थिती बेताचीच होती, म्हणजे फाइनेंशियल कंडिशन थोड़ी लगभग गरीब जैसी थी. म्हणून ते सांगतात मला वयाच्या 12व्या वर्षापर्यंत अनवाणीच राहावं लागत होतं. दोस्तों शायद मेरा आवाज फिर से चला गया है. ओके, लक्षात घ्या, आपण इथपर्यंत थांबतोय कारण आपला टाइम देखील संपलेला आहे ऍज पर शेड्यूल. ओके, तर आपण पुन्हा भेटूया. थोडासा जो पार्ट तुम्हाला समजलेला नाहीये, मी तुम्हाला पुन्हा शिकवणार आहे. तब तक के लिए धन्यवाद, थैंक यू एंड थैंक यू. आप होमवर्क करना. सॉरी फॉर डिस्टर्बेंस फ्रॉम माय साइड. थैंक यू, गॉड ब्लेस यू स्टूडेंट, थैंक यू, टेक केयर. ध्रुव सर, हेलो ध्रुव सर. होमवर्क है, आपको 2 बार जोर से ये लेसन पढ़ना है. एज यूजुअल मेरा होमवर्क वही रहेगा दोस्तों, ओनली रीडिंग एंड राइटिंग, रीडिंग एंड जोर देना है. अगर पेरेंट्स मेरी आवाज सुन रहे हैं तो सारे पेरेंट्स से मेरी एक रिक्वेस्ट है, मिनिमम 15 मिनट्स डेली या 2 दिन में एक बार आपको आपके स्टूडेंट से, आपके बच्चे से जोर से कोई भी लेसन या कोई भी पोएम 2 बार जोर से पढ़ानी है. प्लीज प्लीज ये कर लेना स्टूडेंट्स, काइंड रिक्वेस्ट मेरी तरफ से. ओके, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, बाय, टेक केयर. थैंक यू सर.
Thank you, Dhruv. Thank you. See you in the next lecture, everyone. Thank you so much.